हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महागाईवरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। भाजप सरकार हे जातीयवादी सरकार असून या सरकारनं सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर महागाईचा भस्मासूर आणून बसवला असल्याचा आरोप केला। येणाऱ्या काळात देशाचं संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणं गरजेचं आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी यावेळी बोलताना हातकणंगले मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेऊन निवडणुकीत उतरलो असल्याचं सांगितलं। यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे यांचीही भाषणं झाली। या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, डॉक्टर सत्यजित तोरसकर, सविता पाटील, कल्पना चौगुले आदी उपस्थित होते।